मी ॲडव्होकेट आडकर करिअर सक्सेसच्या माध्यमातून मी आज आपणापुढं MHT CET आणि GE एक्झाम याच्यामधील फरक तुमच्यापुढे विषद करणार आहे. MHT CET आणि GE ह्या इंजिनिअरिंगच्या दोन्ही एक्झाम इंजिनिअरिंग साईडच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पास होऊन 11वी मध्ये इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं असेल, त्यामध्ये मॉडरेट साईडनं त्याला इंजिनिअरिंग करण्याची पद्धती जर त्याला ऍक्सेप्ट असेल तर त्याला, किंवा स्टेट बोर्डाच्या म्हणजे महाराष्ट्र लेवलच्या इंजिनिअरिंग एक्झाम द्यायचे असतील तर त्याला MHT CET या एक्झामच्या माध्यमातून एक्झाम देता येते. MHT CETच्या एक्झामचा उद्देश पाहिला, MHT CET ही महाराष्ट्रातील टोटल जे GFTI कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज आहेत, अशा कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला MHT CETच्या माध्यमातून एक्झाम देता येते. ती एक्झाम मी महाराष्ट्र सेल कंडक्ट करतो आणि सदरची ही एक्झाम आहे. आजपर्यंत 2026च्या आजपर्यंत MHT CET ही एक्झाम एक वेळ होत असायची. ती जनरली मार्च ते एप्रिल महिन्यात होत असायची प्रतिवर्षी. पण यावर्षीपासून MHT CETच्या 2 एक्झाम कंडक्ट केल्या जातात आणि त्या एक्झाम मधील जास्तीत जास्त गुण ज्या एक्झामला मिळतात अशी एक्झामचे गुण त्याचे कॅल्क्युलेट केले जातात आणि काउन्सिलिंग मध्ये त्याच्या त्या रँकवरती, त्या नंबरवरती, त्या महाराष्ट्र लेवलच्या त्याच्या रँकवरती त्याला ऍडमिशन मिळालं जातं. सदरचे ऍडमिशन कोणत्या पद्धतीने मिळालं जातं? त्या विद्यार्थ्याला, अशा ऍस्पिरंटला, अशा स्टुडंटला त्याच्या आरक्षणानुसार त्याला महाराष्ट्र कोट्यातील सर्व गव्हर्नमेंट फंडेड असणाऱ्या सर्व कॉलेजला ऍडमिशन मिळलं जातं. त्याच्यामध्ये त्याचा 85% हा कोटा महाराष्ट्र लेवलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा बाधित ठेवलेला आहे आणि 85% सीट्स रिझर्व्ह महाराष्ट्रातील सर्व कॉलेजमध्ये MHT CETच्या माध्यमातून येणाऱ्या ऍस्पिरंटसाठी, स्टुडंटसाठी अवेलेबल असतात. त्यासाठी जी एक्झाम आपण देत असतो, सदरची एक्झाम ही 200 मार्काची असते. त्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स व मॅथमॅटिक्स असे 3 विषय असतात. केमिस्ट्रीमध्ये 50 गुणांची एक्झाम असते. केमिस्ट्रीमध्ये 50 गुण, फिजिक्समध्ये 50 व मॅथमॅटिक्ससाठी 100 गुणांची अशी 200 मार्काची एक्झाम असते आणि त्याच्यानुसार एक्झाम घेतली जाते आणि त्यानुसार पुढे रिझल्ट दिला जातो आणि त्यानंतर महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून सदरचे ऍडमिशन केले जातात आणि त्यानंतर ऍडमिशन सर्व डॉक्युमेंट्स आपण जमा केल्यानंतर त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. हे झालं जी जॉईंट एंट्रन्स टेस्ट म्हणजे सेंट्रल लेवलला जी इंजिनिअरिंगची एक्झाम असते त्या संदर्भात विश्लेषण करूया. ज्यावेळेस 10वी मध्ये विद्यार्थी पास होतो आणि जीईची इंटरेस्ट असणार म्हणजे सेंट्रल लेवलच्या IIT करता, NIT करता किंवा ट्रिपल IIT करता ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचे आहेत असे विद्यार्थी या जीई एंट्रन्स टेस्ट देऊ शकतात. सदरची जॉईंट एंट्रन्स टेस्ट ही जी परीक्षा आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग साठी सेंट्रल लेवलची एक्झाम आहे आणि याच्यासाठी जी टेस्ट घेतली जाते त्याच्यासाठी NTA कंडक्ट करते. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, अशी एजन्सी आहे की ऑल ओव्हर देशातील सर्व स्टुडंट यामध्ये एक्झाम देत असतात. यामध्ये 2026चा जर आपण डाटा पाहिला तर 16 लाख जनरली स्टुडंट त्यामध्ये जी साठी एक्झाम साठी उतरले होते आणि त्यांनी मेन्स एक्झाम 16 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. सदरची एक्झाम यामध्ये जी जॉईंट एंट्रन्स टेस्ट मध्ये 2 एक्झाम पद्धतीने 2 घेतली जाते. त्याच्यामध्ये मेन्स एक आणि ऍडव्हान्स एक. मेन्स म्हणजे ही एंट्रन्स एक्झाम आहे की ऍडव्हान्सच्या एक्झामसाठी ज्या मुलांना मेन्स एक्झाम क्वालिफाय होऊन ऍडव्हान्स साठी सिलेक्शन केलं जातं त्यासाठी मेन्स एक्झाम घेतली जाते. अशी मेन्स एक्झाम ही प्रतिवर्षी जानेवारी महिन्यामध्ये व एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाते आणि सदरचा विद्यार्थी हा जीई मेन्सची दोन्ही एक्झाम देऊ शकतो. ज्या एक्झाम मध्ये त्याला जास्त गुण मिळतील त्या जास्त गुणांचा उपयोग हा पुढील त्याच्या कट ऑफ साठी उपयोग केला जातो. यावर्षीचा जनरलचा कट ऑफ त्यासाठी जी मेन्सच्या मार्कातून, जे जनरली ही 300 मार्काची एक्झाम असते, त्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स प्रति युनिट, प्रति विषयासाठी 100 मार्क असतात आणि 100 पैकी अशी 300 मार्काची एक्झाम असते. त्यापैकी याला मार्क कन्व्हर्ट केले जातात आणि त्यानुसार त्याला पुढच्या ऍडव्हान्स एक्झामसाठी त्याचं सिलेक्शन केलं जातं. सदरचं सिलेक्शन हे जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी 94% सिलेक्शन झालं. 94% असणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला जी ऍडव्हान्सची एक्झाम देण्यासाठी क्वालिफाय केलं गेलेलं होतं. 94% मुलं म्हणजे जी मुलं 94% अशी मुलं आहेत 16 लाख मध्ये की ती त्याच्या खाली असतात आणि वरच्या 6% मध्ये जी मुलांचा कट ऑफ येतो अशीच मुलं वरच्या ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात आणि सदरची ऍडव्हान्स एक्झाम ही 2026च्या माध्यमातून पाहिलं तर मे मध्ये इथे ही परीक्षा कंडक्ट झाली होती. 17 मे 2026 मध्ये जी ऍडव्हान्सची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये 2 विषय, 2 सब्जेक्ट, 2 पेपर असतात. त्यामध्ये एकाच दिवशी सकाळी 8 ते 11 पर्यंत एक पेपर असतो जनरली अप्रॉक्सिमेटली आणि नंतर 2 ते 5च्या दरम्यान अप्रॉक्सिमेटली पेपर असतो. वेळेमध्ये त्या वर्षी चेंज केला जातो. या वर्षीची मेन्स एक्झामचा पेपर हा NTA ने सिलेक्ट केलेला असतो, परंतु
ज्या वेळेस IIT एक्झाम गेली जाते प्रतिवर्षी ही एक्झाम IIT कॉलेज कंडक्ट करतं आणि त्याची प्रश्नपत्रिका, त्याचा पेपर सेट हा प्रत्येक IIT काढत असते. गेल्या वर्षी सदरची एक्झाम कंडक्ट केली होती ती म्हणजे IIT दिल्ली कानपूर. या वर्षी IIT कानपूर यांनी एक्झाम कंडक्ट केली होती. परीक्षक प्रश्नसंच काठ घेतला होता व गेल्या वर्षी हा रुडकीने घेतला होता. आता 2027 मध्ये सदरची ऍडव्हान्स एक्झामचा प्रश्नपत्रिका संच हा दिल्ली IIT कॉलेज काढणार आहे आणि त्यामुळे त्या हिशोबातून तो कॉलेज पेपर काढणार आहे. 360 मार्काची ऍडव्हान्सची पेपर असते, त्याच्यामध्ये त्या रँकनुसार आपला कट ऑफ केला जातो. 360 पैकी ज्या विद्यार्थ्याला गुण मिळतात याच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना IIT, NIT व IIIT याच्यासाठी ऍडमिशन मिळालं जातं आणि असेच विद्यार्थी यामध्ये जवळजवळ 67,223 मुलं 323 मुले या माध्यमातून IIT, IIIT, NIT गव्हर्नमेंट एडेड फर्स्ट एड या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं जातं. अशा मुलांना ही संधी मिळते. तसेच प्रतिवर्षीचा अभ्यास करता यावर्षी या चारही फॅकल्टीमध्ये 4,470 स्टुडंट म्हणजे जागा जास्त झालेल्या आहेत. त्यामुळे ही सुवर्ण संधी यावर्षीपासून चालू झाली आहे. त्यामुळे याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. यामध्ये मी तुम्हाला जी मेन्स, जी ऍडव्हान्स, IIT साठी कोणती एक्झाम्स लागते, NIT साठी कोणती एक्झाम्स लागते, IIIT साठी कोणती एक्झाम्स लागते याविषयी विश्लेषण केलेलं आहे. आणि MST CETच्या माध्यमातून स्टेट लेवलला या कोणत्या एक्झाम मधून आपल्याला जनरली स्टेट लेवलला पाहिलं तर COAP, वीरमाता जिजाऊ गव्हर्नमेंट फंडेड असलेली महाराष्ट्रातील चांगल्या रँकचे असलेल्या कॉलेजेसला आपल्या ऍडमिशन या माध्यमातून घेता येतं. अशा प्रकारे हा फरक मी तुम्हाला MST CET व GE याच्यामध्ये हा फरक आहे, हा प्रत्येक पालकाला किंवा विद्यार्थी मित्राला हा प्रश्न पडलेला असतो, म्हणून मी सविस्तर आजचं विश्लेषण केलेलं आहे. यापुढे GEची काउन्सिलिंग प्रोसेस व CET काउन्सिलिंग प्रोसेस या विषयावर आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. त्याकरिता सतत हा माझा चॅनल शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.